सो हाय वैभव सर, वेलकम आहे तुमचं पॉडकास्ट मध्ये. येस येस. सो कसे आहात? मजेत. चला, जबरदस्त. घरी सगळे कसे आहेत? मजेत सर्व मजेत. मम्मी पप्पा बहीण? ग्रेट ग्रेट सब चांगले हॅपी. चला, जबरदस्त. सो कसा होता तुमचा प्रवास? जसं आलो कारने झालो खूप मजेत, काही अडचण नाही. सकाळी निघालो. सो आज आपल्याला तुमच्याबद्दल डिस्कस करायचं आहे, तुमच्याबद्दल तुमची इन्स्पायरिंग स्टोरी आम्हाला जाणून घ्यायची आहे की तुम्ही कसे आज झिरो पासून आज इथपर्यंत पोहोचलेले आहात. ह्याच्याबद्दल आज आपल्याला आपल्या युथला पण सांगायचं आणि मलाही तुमची ती आयडिया. सो माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला हा असणार आहे की तुम्ही कुठून बिलॉंग करता, ऍज तुम्ही कुठून म्हणजे तुमचं बॉर्न अँड बॉटअप कुठून आहात, अँड त्यानंतर बिझनेस मध्ये येण्याच्या आधी तुम्ही काय करायचं? मी बेसिकली नाशिक महाराष्ट्रामधून, नाशिक मधलं पण एक छोटंसं गाव आहे तालुका चांदवड. त्या गावातून माझी स्कूलिंग अँड हायर सेकंडरी तिथंच कम्प्लीट झाली. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्येच माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला 2018 रोजी आणि नाशिक सिटीमध्येच माझी डिग्री कम्प्लीट झाली 2022 रोजी. ओके. सो तुम्ही डिप्लोमा केला, राईट? अँड आफ्टर डिप्लोमा तुमचं काय एक्सपिरियन्स होता? म्हणजे तुम्ही जॉबला होते कुठे की कसं काय? यस, 2018 रोजी डिप्लोमा कम्प्लीट झाला. त्यावेळेस माझी डिग्री पण मी एक्सटर्नल करेल होती आणि म्हणजे घरचे आला तेवढी ठीकठाक नव्हती, तर मी जॉब करायचो. लगभग 4.5 वर्ष जॉब केलेला आणि ज्यावेळेस जॉब स्टार्ट केला 2018ला ॲज अ CNC ऑपरेटर पासून सुरुवात केली होती. सीएनसी ऑपरेटर होते? यस, CNC ऑपरेटर. म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग ऑलमोस्ट डिप्लोमा झालेलं आहे, राईट? डिप्लोमा आणि पुढे डिग्री पण केली. सो तिथे तुम्हाला जॉब मध्ये आज किती वर्षांचा एक्सपिरियन्स होता बिझनेसच्या आधी? 4 वर्ष, 2018, 19, 20, 21, 22. सो म्हणजे लॉकडाऊनच्या टायमिंगला पण तुम्ही जॉब करत होते? हा, यस, लॉकडाऊन मध्येच. सो आफ्टर द जॉब म्हणजे बघायला गेलं तर जॉब नंतरचा हा जो बिझनेस, हा आयडिया तुम्हाला कुठून भेटला? ऍक्च्युली काय झालं, आपल्याकडे 2021 मध्ये कोरोनाची वेव्ह चालू होती. त्यावेळेस तुमची इंस्टाग्राम आयडी बघितली, रील सुट्टी होती ना 8-10 दिवसाचं, त्यावर रील स्क्रोल करता करता अचानक तुमची आयडी बघितली. त्याच्यावरून मला एक क्युरिओसिटी झाली की कसली ऑपॉर्च्युनिटी, आणि एक असं सहज गतीने लिंकवर टॅप करून फॉर्म फिलअप झाला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही माझ्या इंस्टाग्राम वरती डिटेल ड्रॉप केल्या आणि तुम्हाला माझ्या थ्रू कॉन्टॅक्ट झाला, तुम्ही बिझनेस बघितला. अँड मग जेव्हा तुम्ही बिझनेस बघितला, ठीक आहे, त्या टायमिंगला तुम्हाला जेव्हा तुम्ही बिझनेस बघत होते, जेव्हा तुम्हाला म्हणजे प्लॅन अंडरस्टँड करत होते, त्या टायमिंगला तुम्हाला काय काय चॅलेंजेस, म्हणजे काही डाऊट्स, काय काय गोष्टी वाटत होत्या, म्हणजे काय तुमची पर्सनल फिलिंग होती त्या टायमिंगला? ऍक्च्युली कसं जॉब करत होतो ना MIDC एरियामध्ये, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, तर त्याच्यातून काय होत नाही. आणि माझं एकच मोटिव्ह होतं की या बिझनेसमधून किंवा या ऑपॉर्च्युनिटीमधून पार्ट टाइम मध्ये तरी, म्हणजे एवढं क्लिअर नव्हतं मी जी आपली ऑपॉर्च्युनिटी फॉरएव्हरला घेऊन, एवढे काही गोष्टी नव्हत्या. तेवढं 5 ते 7 हजार, बिकॉज मी बॅचलर राहायचो ना, तर एक मी तुम्हाला स्टॉप करेल. तुमची जॉब मध्ये किती सॅलरी होती? मी जेव्हा जॉब स्टार्ट केला ना ऍज अ फ्रेशर असतो ना, कसं पण 10,800 सॅलरी होती. 10,800 ची सॅलरी होती तुमची. सो मग तिथून मग तुम्ही कशा पद्धतीने घर मॅनेज कसं मॅनेज केलं? त्यावेळेस जेव्हा स्टार्टिंगला होतं त्यावेळेस तर पॉसिबलच नव्हतं, कारण की सिटीमध्ये एक गावातून निघून सिटीमध्ये शिफ्ट होतो ना मी, तर रूम रेंट, मेस आणि स्वतःचा खर्च या गोष्टी पॉसिबल नव्हतं. तर मग आणि कॉलेज पण चालत सोबत, तर मग घरी पैसे देणं पॉसिबलच नव्हतं तेवढ्या इन्कम मध्ये. मग घरच्यांकडून प्रेशर यायचं की नाही? कसं येत होतं ना, फायनान्शियली डिस्ट्रॅक्ट मध्ये एक डिस्टर्ब होऊन जायचं, पूर्णपणे ट्रॅक मध्ये होऊन जायचं. घरचे काय बोलायचे पैशांसाठी? बोलायचे ते, पण मग काय करणार, तसे म्हणजे वाईट वाटायचं त्या गोष्टीला खूप जास्त. कारण नाशिक सारख्या सिटीमध्ये राहून एक्सपेन्सेस खूप, सगळ्या गोष्टी खूप, आणि ऍज अ बॅचलर राहिलं म्हणजे खर्च तर खूपच आहे, खूप जास्त, राईट? अँड ऍज तुम्ही जॉब मध्ये होते म्हणल्यावरती तिथे तर तेवढी पॉसिबिलिटीज नाही आहेत. कारण आज जर बघायला गेलं तर जॉब मधून आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठे स्ट्रगल करतो. 90% लोकांची आज अशी सिच्युएशन आहे माझ्या अकॉर्डिंगली, जेवढा माझ्याकडे सर्वे, की आज आपल्यासोबत एवढे लोक बिझनेस करतात. सो त्यामधून लोकांची एवढी वाईट परिस्थिती आहे की लोकांना त्यांचे एक्सपेन्सेस बेअर करण्यामध्ये पण प्रॉब्लेम्स येतात. सेम आणि माझं पण तेच होतं ना. सो आज आता आपण पुढे कंटिन्यू करत होतो की आपला मेन, जेव्हा तुम्ही बिझनेस मॉडेल बघितल्यानंतर तुम्हाला जे डाऊट्स होते तुम्ही जसं सांगितलं, बट मग तुम्ही डिसिजन कसा घेतला? म्हणजे भरपूर लोक असे असतात, बिझनेस व्यवसाय स्टार्ट करायचं म्हटलं की सगळ्यात पहिले विचार करतात की मम्मीला विचारतो, ठीक आहे, पप्पांना विचारतो, किंवा कोणीतरी फ्रेंड्स असतात त्या 2-4 लोकांसोबत कम्युनिकेट करतात. आणि म्हणजे जे स्वतःचं लाईफचं रिमोट आहे
ते दुसऱ्याच्या हातामध्ये असतं. मग तुम्ही तो डिसिजन कसा घेतला, म्हणजे काय तुमचा प्लॅन होता त्या टायमिंगला? ऍक्च्युली कसं आहे, म्हणजे ज्यावेळेस 2021 मध्ये स्टार्टअप केलं ना, तर जॉबला मी पूर्णपणे वैतागलो होतो, जे आहे ते रिअल सांगतो. कारण की तेवढ्या इन्कम मध्ये काहीच गोष्ट नाही. तर नाशिक सारख्या सिटीमध्ये एक स्वतःचं घर जरी घ्यायचं म्हटलं ना, तर त्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. या गोष्टी माझ्या लक्षात येऊन गेल्या आणि लॉट्स ऑफ नेगेटिव्हिटी, लॉट्स ऑफ चॅलेंजेस. आणि हा, मी माझ्या घरी नव्हतं सांगितलं, ते खोटं बोललो होतो. म्हणजे तुम्ही बिझनेस करण्यासाठी घरी नव्हतं सांगितलं? नाही, माझ्या आईला माहित होतं थोडंफार, पण मी एवढं इन डिटेल्स नव्हतं माहिती. कारण की घरच्यांचा माइंडसेट कसा, तर गावाकडचे म्हटल्यानंतर थोडं ये मग कुठे भाऊ काय होईल असं तसं, तर त्या गोष्टी मी क्लिअर नव्हत्या. कारण कसं असतं, घरच्यांचं म्हणल्यावरती ऑनलाईन बिझनेस म्हणल्यावरती कधी केलेला नसतो. आजच्या टायमिंगला फॅमिलीमध्ये जास्त कोणी गुगल पे, फोन पे ही युज करत नाही, त्यामुळे ऑनलाईन गोष्टींना घरचे थोडे घाबरतात. बरोबर. राईट. बट मी हे म्हणत होतो की जो डिसिजन तुमचा घेतला, तो तुम्ही स्वतः डिसिजन कसा घेतला, म्हणजे लोकांचा विचार केला की नाही केला, म्हणजे काय तुम्ही त्याच्यावरती सांगा? माझ्या समोर एकच गोष्ट होती की मला माझ्या लाईफ, म्हणजे मी लहानपणापासूनच मला काहीतरी बनायचं होतं, राईट आहे ना, आणि ते मला याच्यामध्ये दिसलं. त्यावेळेस मी प्लॅन बघितला, सर्व गोष्टी अंडरस्टँड केला आणि मी पूर्णपणे माझं स्वतःचं डिसिजन घेतलं. म्हणजे आता मी एवढं पण सांगेल की मी जेव्हा फॉरवर्ड स्टार्ट केली, तुम्हाला माहिती आहे की मी पुढील 6 महिने मी जॉबला घेऊन कंटिन्यू केलेले. ज्यावेळेस मला 7,000, 8,000, 10,000 अशी इन्कम येत होती, मी खूप जास्त खुश झालो की 4.5 वर्ष लागले मला 20-25 हजाराची नोकरी मिळवण्यासाठी. 6 महिन्यात माझी एवढी इन्कम क्रॉस झाली होती. 6 महिन्यामध्ये तुमची किती इन्कम क्रॉस झाली होती? मला आठवतं 23,314 रुपयाचा चेक होता. जबरदस्त. म्हणजे 6 मंथ मध्ये त्या टायमिंगला त्या टाइम 23,000चा पे आउट होता तुमचा, आजपासून 3-3.5 वर्ष आधी. पण आज आपल्यासोबत जे युथ आहेत, जे काम करतात, ते 6 मंथ मध्ये 6 फिगर अर्नर पण बनलेले आहेत. आणि बरोबर. इनफॅक्ट तुमच्या टीम मध्ये असे काही लोक आहेत जे 6 मंथ मध्ये 6 फिगर अर्नर आहेत. राईट. सो आज टाइम जसा जसा पुढे चाललाय तसं जसं गोष्टी अपग्रेड होतात आहे, टेक्नॉलॉजी वरती येते, राईट. ऑनलाईन ट्रेंड्स मार्केटमध्ये ग्रो करतात आहे, राईट. तर आपल्या युथला एक काय मेसेज देणार आहे तुम्ही आता, की जेव्हा म्हणजे भरपूर लोक बिझनेस साठी, मी जसं सांगितलं, प्रयत्न करत असतात. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती आज आपला हा टॅलेंटेड आहे. महाराष्ट्रामध्ये जे टॅलेंट आहे मला नाही वाटत कुठल्या स्टेटमध्ये आहे, कारण आपला माणूस हा खूप स्ट्रॉंग आहे. आपल्या माणसाला आपले इतिहास माहिती आहेत, आपल्या माणसाला आपले घरच्यांचे कष्ट माहिती आहेत, आपल्या माणसाच्या आपल्या शेतीतनं मातीतनं निघाला माणूस आपला, बरोबर. पण आपला माणूस कुठेतरी चुकतोय, कुठेतरी घाबरतोय. ते काय गोष्टी आहेत थोडंसं सांगताल? ऍक्च्युली कसं माहितीये का, भरपूर साऱ्या युथला मी हा मेसेज देईल की जो ऍव्हरेज माइंडसेट असतो. मी या बिझनेसमध्ये यायच्या आधी माझा एवढा माइंडसेट प्रॉपर नव्हता काही गोष्टींना घेऊन. म्हणजे माहितच नव्हतं की ऍक्च्युअल मध्ये लाईफ जगल्या कशी जाते, लिव्हिंग कशी होते, राईट. म्हणजे लहानपणापासून ड्रीम्स होते, भरपूर सारे ड्रीम्स होते, बट ऍक्च्युअल मध्ये ते कशी कम्प्लीट होतात तेवढं गाईड करणारा मेंटर कोणी नव्हते, जे या सिस्टीम मध्ये मला मिळालं. म्हणजे माइंडसेटला मोठ्या केलं गेलं सगळ्यात पहिले. आणि याच्यामध्ये भरपूर सारे लोक जे आहेत ते डिसिजन नाही घेत. म्हणजे एक फिअर असतो. पहिला मुद्दा जो आहे ना, सेल्फ कॉन्फिडंट, जो मी स्वतःवर विश्वास ठेवला की मला ही गोष्ट करायची तर करायचीच, आलं लक्षात. त्या डिसिजन मधून स्वतःवर विश्वास ठेवलेल्या. आणि ज्यावेळेस मी याला स्टार्ट पण केलं, तुम्ही मला बोलले, माझे फ्रेंड्स, माझी जी फॅमिली होती, तर भरपूर साऱ्या काही ज्या गोष्टी होतात ना, लॉट्स ऑफ नेगेटिव्हिटी, की भाऊ तू फसला, फ्रॉड झाला, हे झालं. तर ते म्हणतात ना, ह्या कानाने ऐकणं, ह्या कानाने सोडून देणं, तशीच गंमत होती. मी तसंच केलं होतं. आणि युथ डिसिजन घ्यायलाच राहून जातो, दॅट्स इट. पण युथने डिसिजन घेतला पाहिजे. घेतलाच पाहिजे. लाईफ स्वतःची आहे, स्वतःला बनवावी लागते. मी स्वतः बिझनेस 4.5 वर्ष आधी स्टार्ट केला होता, 0 पासून स्टार्ट केला होता. मला कोणाची सपोर्ट नव्हती, राईट. अँड बघायला गेलं तर बॅकअप फॅमिलीचा होता, वडील पोलीस इन्स्पेक्टर आहेत माझे, बट कुठे ना कुठे बघायला गेलं तर विश्वास कोणाचाच नसतो. आणि एक गोष्ट मला कळाली होती बुक्स मधून, माझ्या मेंटॉर्स कडून, राईट, की लाईफ मध्ये तुम्हाला मदत करायला कोणीच येणार नाही, स्वतःला आपल्याला आपली मदत करावी लागते. सो ही गोष्ट मला पण क्लिअर होती, राईट. म्हणून आज मी ह्या गोष्टी अचीव्ह केल्यात. आणि आज तुम्ही पण ह्या लेवलवरती जर पोहोचलाय, तर कुठे ना कुठे तुमचा स्वतःचा सेल्फ डिसिजन. बरोबर. सो आपल्या युथला कुठे ना कुठे डिसिजन घेण्याची गरज आहे, स्वतः डिसिजन घेणं, स्वतः करणं. कारण की कोणी या गोष्टीला घेऊन येणं असतं. आणि माइंडसेट मोठा पाहिजे, दॅट्स इट. सो आता माझं तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन आहे की जेव्हा तुम्ही बिझनेस बघत होते, बिझनेस बघताना भरपूर लोकांना डाऊट येतो की बिझनेस स्टार्ट केल्यावरती सपोर्ट भेटेल का. भरपूर लोकांना ट्रस्ट मध्ये प्रॉब्लेम येतो, राईट. म्हणजे स्टार्टअप मध्ये झाल्यावरती माझा तुम्हाला हा क्वेश्चन आहे की स्टार्ट केल्यावरती तुम्हाला सपोर्ट कसा भेटेल? जबरदस्त.
आज त्या एका सपोर्टमुळे आज मी तुमच्या समोर बसलेलो आहे, राईट आहे ना. म्हणजे एवढी सर्व गोष्ट की सोशल मीडियावरून तुम्ही मला भेटले आणि त्या गोष्टींमधून जो फिअर असतो ना की यार हा व्यक्ती तर सोशल मीडियावरून भेटलेला आहे, पण आज एकदम पूर्ण भावाप्रमाणे ॲज अ मोठा ब्रदर जर मी सांगायला गेलो या गोष्टींमध्ये सपोर्ट, जर आई बापानंतर जो कोणी असेल ना की तुम्ही त्या गोष्टीला घेऊन जो सपोर्ट, म्हणजे माझ्या लाईफमध्ये भरपूर साऱ्या गोष्टींचा मी एक्सपिरियन्स घेतला. या बिझनेसमध्ये आल्यानंतर बिझनेसची स्किल्स वगैरे काही नव्हती, कारण की बाय प्रोफेशनल इंजिनियर म्हटल्यानंतर तो फील्ड आणि या फील्डमध्ये काही एक नॉलेज नव्हतं, म्हणजे बिझनेसचा बी पण नव्हता माहिती. जो गोष्टी तुम्ही मला गाईड केल्या त्या सिस्टीममध्ये आणि भरपूर साऱ्या गोष्टी, म्हणजे जसं एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला घेऊन मला ना कधी फ्लाईटमध्ये मी बसलो नव्हतं. आता लगभग मी या बिझनेसमधून किंवा या मागील 3.5 वर्षामध्ये 50 ते 60 वेळा फ्लाईट ट्रॅव्हल केलेली. म्हणजे जेव्हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करत होते त्याच्या आधी तुम्ही फ्लाईट मध्ये कधीच बसले नव्हते, नाही, पण म्हणजे आतापर्यंत फ्लाईट जायची तेच एक स्वप्न होतं. अच्छा अच्छा ठीक आहे. मग आता तुम्ही 60 ते 70 वेळा फ्लाईट मध्ये बसलाय. ओके ग्रेट. तर फ्लाईट आणि भरपूर साऱ्या म्हणजे पर्सनॅलिटीला घेऊनच भरपूर साऱ्या गोष्टी शिकलो. माइंडसेट मोठा झाला, बिझनेस डेव्हलप केला. आज एवढे हजारो लोक काम करतात. सर्व काही गोष्टी आपला सपोर्ट, तुमचं सपोर्ट, सर्व गोष्टी म्हणजे आजही तुम्ही त्या सर्व गोष्टी गाईड करतात ना, त्यामुळे सर्व गोष्टी शक्य सो तुम्हाला एक हँड होल्डिंग सपोर्ट भेटला पूर्ण टीमचा, कम्युनिटीचा ॲज वेल ॲज माझा. अँड मग आतापर्यंत तुम्ही काय काय अचीवमेंट्स केल्यात? भरपूर साऱ्या गोष्टी. म्हणजे यंग एज मध्ये सर्वात पहिले गुड लाईफ घेतो. म्हणजे जर बघायला गेलं तर 5 स्टार हॉटेल, असं इंडियामध्ये असं कुठलंही 5 स्टार हॉटेल नाही. आणि लहान होतो त्यावेळेस फॅमिली सोबत जर कधी चुकून मुंबईला गेलो, राईट, तर ताज हॉटेल समोर गेटवे ऑफ इंडिया, फोटो काढायचा ड्रीम सगळ्यांचा असायचा. असं फोटो काढायचो ना आपण. Great. आज त्या ताज हॉटेलमध्ये स्टे करणं है ना, आणि भरपूर साऱ्या काही गोष्टी म्हणजे लक्झरी हॉटेल्समध्ये ट्रॅव्हल करणं. आज खूप चांगल्या होममध्ये मी लिव्हिंग करतो. माझ्या फॅमिलीला मी नाशिक सारख्या सिटीमध्ये शिफ्ट केलेलं आहे. स्वतःची कार ड्राईव्ह करतात. लास्ट बर्थडेलाच मी कार घेतला. या बर्थडेला 13 मार्चला 1 वर्ष पूर्ण होईल. ॲट द एज ऑफ 23 है ना, की 22 लाख रुपयाची कार जी मी स्वतः परचेस केली. आणि आज एवढी चांगली लाईफ, सर्व गोष्टी. कुठली कार तुम्ही परचेस केली? किया सेल्टॉस ब्लॅक कलर. आणि आतापर्यंत तुम्ही अजून लाईफस्टाईल मध्ये कुठे कुठे गेला? पूर्ण इंडियामध्ये असं कुठलंही 5 स्टार हॉटेल नाही आहे जे ट्रॅव्हल नाही केलं. आणि सर्वात महत्त्वाचं जे माझ्या फॅमिलीमध्ये है ना कोणीही नाही केलं, जे इंटरनॅशनल मी ट्रॅव्हल केलं. रिसेंटली आता तुमच्यासोबतच होतो मी, जसप्रीत सर पण होते. दुबई जशा कंट्रीमध्ये माझं ड्रीम होतं की या बिझनेसमध्ये जेव्हाही काहीतरी बनेल मी है ना, त्यानंतर सर्वात पहिली जी कंट्री ट्रॅव्हल करत ती म्हणजे दुबई. काय एक्सपिरियन्स होता तुमचा तिथे? खूप जबरदस्त. म्हणजे लहानपणी जे मूवीमध्ये जे सीन्स बघायचं ना, ते ऍक्च्युअली मध्ये मी लिव्हिंग करत होतो ते. म्हणजे कधी कधी असं वाटत होतं ते, म्हणजे असं इमेजिन सारखं होत होतं ते है ना. सो वैभव सर, माझा एक तुम्हाला एक खूप मनापासून क्वेश्चन आहे की आता हे व्हिडिओ भरपूर लोक बघत असतील, बट तुम्ही हे सगळं अचीव्ह कसं काय केलं? म्हणजे हे अचीव्हमेंट ज्या तुम्ही आता बोलताय की इंडियामधलं असं कुठलं 5 स्टार नाहीये, फ्लाईट्समध्ये ट्रॅव्हल करणं, लॅक्समध्ये अर्निंग, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ट्रॅव्हल, स्वतःची 23च्या एजमध्ये किया सेल्टॉस सारखी तुम्ही कार बाय केली, राईट, जी तुम्ही एकदम कमी एजमध्ये केली. ह्या एजमध्ये खूप कमी लोक अचीव्ह करतात. मग हे कसं पॉसिबल झालं? म्हणजे काय गोष्टी, बिझनेसचा एक काय पार्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही गोष्टी अचीव्ह करू शकता? आपला सिस्टीम ओके, खूप जबरदस्त नेक्स्ट लेवल. मी सांगेल की आता मी तुम्हाला बोललो इंजिनिअरिंग झालेली आहे माझी. जेवढं मी एज्युकेशनल गोष्टींमध्ये नाही शिकलो ना, तेवढं या बिझनेसमध्ये शिकलेलो. तुम्ही ज्या गोष्टी गाईड करत गेले ना, तो पूर्ण गोष्टी आम्ही फॉलो करत गेलो. आणि या सिस्टीमचे जो ट्रेनिंग सिस्टीम आहे ना, नेक्स्ट लेवल. आणि या सगळ्या अचीव्हमेंटच्या मागे एक काय बिझनेसचा पार्ट आहे, जो बिझनेसचा आपण म्हणतो की जो क्वालिफिकेशन आहे, ते काय तुम्ही कम्प्लीट केलं होतं? एक लेवल अप. ग्रेट. म्हणजे एक लेवल अप मुळे तुम्ही एवढ्या सगळ्या अचीव्हमेंट्स केल्या. सो लेवल अपचे जे इम्पॉर्टन्स आहे ते खरंच आजच्या टायमिंगला खूप जास्त आहे. आज माझ्या टीम्समध्ये आज कितीतरी लोक आहेत जे आज लॅक्स मध्ये अर्निंग करतात आहे. कितीतरी असे लोक आहेत जे 50,000 प्लस अर्न करतात आहे. आणि आज असे कितीतरी लोक आहेत जे 15 to 20,000 पण अर्न करतात वर्क फ्रॉम होम करून. लेडीज, हाऊसवाईफ, मुली, परत बघायला गेलं तर सेल्फ एम्प्लॉईड, आर्मी मधून, IT सेक्टर्स मधून, एव्हरी बिझनेस, एव्हरी सेक्टर्स मधून आज लोक आपल्यासोबत काम करतात. फक्त एक गोष्टीमध्ये म्हणजे लेवल अप. त्यामुळे ते लोक ग्रो करतात, राईट. आज मी पण जे काही अचीव्हमेंट केली, ज्या काही ग्रोथ केली आतापर्यंत, ते फक्त एका लेवल अप मुळे केली. सो एक लेवल अप आपल्याला इथपर्यंत घेऊन आलाय. बरोबर.
राईट. ते एका लेवल अप मुळे म्हणजे मागील आता मी जे 3 वर्षापूर्वीची मेहनत घेतलेली आहे, आता मी EMR क्वालिफाईड केलं, ईगल मॅनेजर, थायलंडला जायला मिळेल. ओके, सो एक लेवल अप मुळे तुम्हाला फॉरएव्हर लिव्हिंग कडून आज एक फ्री ट्रिप भेटतोय, बरोबर. तो म्हणजे फुकेतला तुम्ही थायलंडला फुकेत, ट्रॅव्हल हा. करणार आहे. ओके, आणि एक डोमेस्टिक ट्रिप पण भेटतोय. अजून काय बेनिफिट्स आहेत लेवल अपचे? लेवल अपचे भरपूर साऱ्या गोष्टी, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये लेवल अप नंतरच ऍक्च्युअल मध्ये जर्नी स्टार्ट होते. है ना? So म्हणजे जी काही सक्सेस आपल्याला पाहिजे ती आफ्टर लेवल अप आपल्याला खूप एक चांगल्या लेवल अप, पद्धतीने. बस एक लेवल. बट असं आहे ना की लेवल अप प्रत्येक व्यक्तीला पण भेटत नाही. तुम्ही नाही. खूप लकी होते त्या टायमिंगला की आमच्या साईडने तुम्ही सिलेक्ट झाले, आणि मी पण लकीच मानेल स्वतः, त्या टायमिंगला लेवल अप्स मला भेटले. बट आजच्या टायमिंगला जेवढ्या ट्रेमेंडस वे मध्ये बिझनेस राईज होतोय, लेवल अप प्रत्येक व्यक्तीला भेटत नाही. लेवल अप हे खूप अशी एक्साइटिंग गोष्ट झाली आहे की प्रत्येकाला भेटणं चान्स मुश्किल आहे. म्हणजे मंथ मधून एकदा होणारी गोष्ट ती प्रत्येकाला कशी भेटेल. बरोबर आहे. राईट. सो आज खूप टफ झालंय, खूप कॉम्पिटिशनचा जमाना आहे. सो लेवल अप आज थोडं टफ आहे, बट आपण प्रयत्न करू शकतो आपल्या लोकांसाठी ज्यांना लेवल अप भेटेल. राईट. बट एवढं आहे, लास्ट तुम्ही सांगताय की लेवल अप मुळे लोकांची लाईफ चेंज झाली, तुमची पण झाली. सो एक Definitely. लेवल अप खूप काही करू शकतो. बरोबर. ओके, सो एक लास्टला आपल्या युथला जे आपले बघतात आहे व्हिडिओ, त्यांना काय मेसेज देणार आहे तुम्ही की ह्या गोष्टी ज्या आपण आतापर्यंत डिस्कस केल्या, आपला युथ आहे आज महाराष्ट्रामध्ये, एवढे लोक आहे आज, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही करायचं आहे. आज हे व्हिडिओ बघणारे आपले जी ऑडियन्स आहे, आपला जो पर्सन्स आहेत, राईट, त्या लोकांना पण लाईफ मध्ये काहीतरी करायचं, काय मेसेज देणार आहे? ऍक्च्युअली काय, सर्वात पहिले तुम्हाला तुमचा डिसिजन खूप जास्त मॅटर करतो. तो डिसिजन बनवा. बाकी आपली ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त ब्युटिफुल आहे. म्हणजे एका लेवल अप मुळे आज मी एवढ्या सर्व गोष्टी, म्हणजे लगभग तुम्हाला सांगायला गेलं ना, इन लाखामध्ये भरपूर सारा पैसा कमवलेला मी एका लेवल अप मुळे. आज जी पण लाईफ लिव्हिंग करतो ती म्हणजे फक्त एका लेवल अप मुळे. तर फिअर खतम करा. म्हणजे भरपूर सारे लोक नाही का या गोष्टीला घेऊन राहतात की फ्रॉड, फेक, हा तर मी बोलतो हा Trust. कन्सेप्ट डोक्यात यायलाच नाही पाहिजे. ट्रस्ट इश्यू. आपण Right. मराठी माणसं आहे, मराठी पुढे माणसं. जाणार आहे. बरोबर. मराठी माणूस पुढे फ्रॉड करत असतो. डेफिनेटली. तर या सर्व गोष्टी आहे, तर तो ट्रस्ट ठेवा. आपली सिस्टीम तर खूप जोरदार आहे. जर मी या सर्व गोष्टी करू शकतो, आज माझ्यासोबत पण एवढे हजारो लोक काम करताय तुमच्या गायडन्स मधून, तुमच्या सपोर्ट मधून, ते फक्त म्हणणं एका लेवलला है ना. सो थँक्यू सो मच. खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत कम्युनिकेट करून. अँड युअर इन्स्पायरिंग स्टोरी, खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. स्टार्टअप खूप हार्ड होतं तुमचं, बरोबर. जॉब्स मधून एवढ्या सगळ्या गोष्टी करणं प्रत्येकाला पॉसिबल नाहीये. त्यासाठी खरंच मनामध्ये एक जिद्द लागते, ती तुमच्यामध्ये दिसली आहे, तुमच्यामध्ये आहे. आणि आज तुमची फॅमिली खूप प्राऊड आहे. तुमच्या घरच्यांशी माझं बोलणं आहे, घरचे खूप खुश आहेत आज, कारण तुम्ही त्यांना एक प्राऊड सन म्हणून खूप चांगली लाईफ घेताय. तर खरंच थँक्यू. आणि खूप साऱ्या युथला तुम्ही आतापर्यंत हेल्प केलं. सो ऑल द बेस्ट. थँक्यू.